नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील आणि स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंबमध्ये. काय ना की 10वी आणि 12वीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत आणि एखाद्याला जर असं वाटत असेल की पुढे मी आता काय करू, पुढचं करिअर ऑप्शन काय निवडू, तर माझ्याकडे एक चांगला ऑप्शन आहे. तुम्ही ना पावटॉलॉजी हा कोर्स निवडा. आता तुम्ही विचाराल की पावटॉलॉजी म्हणजे काय, तर ह्याचं उत्तर मलाही नाही माहिती आहे आणि ह्याचं उत्तर देण्यासाठीच आज इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या नव्या कोऱ्या मराठी सिनेमाची अख्खी स्टारकास्ट आपल्या समोर आली आहे. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं खूप खूप. सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी सर आज आपल्या सोबत आहे. तर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की पावटॉलॉजी काय, जसं मला प्रश्न पडला होता तसा प्रेक्षकांनाही प्रश्न पडलाय, तर पावटॉलॉजी म्हणजे काय हे सांगा. इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी ही संतोष शिंद्रे यांची कथा आहे आणि त्याच्यावर हा सिनेमा मी लिहिला आहे. पावटे या शब्दाला एक अर्थ आहे, जुना शब्द आहे. आणि जे रिकामटेकडी मुलं असतात त्यांना हे पावट्या असं एक म्हणायची एक जुनी पद्धत होती. खूप आधी आपण मागे गेलो तर जवळजवळ 300-350 वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख सापडतो. पारावर बसलेली जी पोरं असतात त्यांच्याकडनं धान बिन पायाखाली तुडवून घेऊन ते धान्य वेगळं करणे वगैरे अशी कामं केली जायची. त्यांना पावटे म्हटलं जायचं. तर त्याच्यावर ना शब्द आला. तर जी मुलं अशी रिकामटेकडी असतात मग त्यांचा वापर करून घेतात लोक, समाजात त्यांचा वापर होतो. कोणीतरी त्यांना धरतात, त्यांच्याकडनं काहीतरी कामं करून घेतात. आणि असाच एक प्राध्यापक आहे, त्याला असं वाटतं की ह्यांचा वापर करून आपण यांना जर पावटेपणाचं प्रशिक्षण दिलं, जर ट्रेनिंग दिलं, तर आपल्याला ट्रेंड पावटे निर्माण करता येतील आणि मग आपल्याला ते मार्केटमध्ये प्लेस करता येतील. म्हणून तो इन्स्टिट्यूट काढतो. त्याचं नाव इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. आता हे इन्स्टिट्यूट काढायला आणि त्याच्यात डिग्री डिप्लोमा द्यायला तुम्हाला एक युनिव्हर्सिटी पण लागते. मग आमच्याकडे युनिव्हर्सिटी आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर BZ कलंत्री युनिव्हर्सिटी. त्याचे जे कलंत्री आहेत ते त्या कुलगुरू आहेत त्याचे. अच्छा. ते काम केले सयाजी शिंदे यांनी आणि प्राध्यापकाचं काम केले गिरीश कुलकर्णी. आणि मग तिथे ते इन्स्टिट्यूट सुरू होतं. मग हे त्याच्यामध्ये कुलगुरू, त्याच्यानंतर हे प्राध्यापक आणि ह्या सगळ्यांचा विरोध करणारे की हे जे काही चाललंय समाजात ते बरोबर नाही आहे, असं तुम्ही ट्रेनिंग बिनिंग पावट्यांचं देऊन काहीतरी त्याची थिअरी करू नका असं म्हणणारे एक त्याचे शिक्षक, म्हणजे या शिक्षकाचे शिक्षक प्रोफेसर थत्ते, त्यांचं काम केलं दिलीप प्रभावळकरांनी. तर असा एक तो ट्रँगल आहे. तर याच्यामध्ये जी कुलगुरूंची सेक्रेटरी आहे, जी अतिशय महत्त्वाची भूमिका आहे, ती केली आहे दीप्तीनी. आणि जो पावटे आहेत त्यांच्या या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घ्यायला आलेले, त्यातला एक मुख्य पावटा आहे पार्थ. आणि बाकी अनेक कलाकार आहेत आमच्याकडे. त्यानंतर याला प्राध्यापक लागणार आता. मग ते गेस्ट आणि व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काही गेस्ट लेक्चरर पण आमच्याकडे आले, पावटेपणाचं ट्रेनिंग देणारे. त्याच्यात छाया कदम आहेत, त्याच्यात शशांक शेंडे आहेत, त्याच्यात निकम सर आहेत. त्यानंतर आमच्याकडे ह्या पावट्यांमध्ये सुयश झुंझुरके आहे, त्यानंतर देवेंद्र गायकवाड आहे. तर असे बरेच लोक, हरीश आहे, असे अपूर्वा आहे, भरपूर कृतिका आहे, खूप ॲक्टर आहेत आमच्याकडे. असे सगळे अशी एक मोठी स्टारकास्ट. संदीप पाठक आहे, त्याच्यात पत्रकाराची एक मुख्य भूमिका. या सगळ्या याच्यामध्ये लावालव्या करणारा एक फ्रोंटरला. तर असं हे एक इन्स्टिट्यूट आहे. याच्यामध्ये ॲडमिशन घेणं खूप सोपं आहे. साधारण तुमच्या घराच्या जवळ जे थिएटर आहे त्याचं जे काही तिकीट आहे तेवढ्यात आमच्या इन्स्टिट्यूटची ॲडमिशन होते 200-250 रुपयामध्ये. तर ती तुम्ही घ्या आणि ट्रेनिंग घ्या पावटेपणाचं. मग आम्ही तुम्हाला एक इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीचा डिप्लोमा देऊ शकतो. मित्रांनो, या सिनेमाची स्टारकास्ट खूप मोठी आहे आणि मला सरांना हे विचारायचं की सर, एवढी मोठी स्टारकास्ट तुम्ही मॅनेज कशी केली? आता असं आहे की या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे तसं पाहिलं तर. एक तर असं असतं की जे ऍक्टर सीझन्ड असतात, ज्यांना ऍक्टिंग कळते, ज्यांना हा व्यवसाय कळतो, त्यांना आपल्या सिनेमात कास्ट करणं हे सोपं याच्यासाठी आहे की त्यांना स्क्रिप्टही कळते मग आपोआपच. बरोबर. एक छान जर स्क्रिप्ट त्यांना दिली आणि एक प्रोफेशनल ॲटिट्यूड तुम्ही दाखवला आणि एक प्रामाणिकपणा तुमच्यातला दिसला तर ते सिनेमात काम करायला तयार होतात. असा माझा अनुभव आहे इतक्या वर्षांचा. कारण मी अनेक मोठ्या मोठ्या ॲक्टर्स बरोबर काम केलं आहे आणि माझी काही तशी त्यांच्याशी ओळख नव्हती काम करायच्या आधी. मी थेट त्यांना भेटलेलो आहे आणि प्रत्येक वेळेला मला अनुभव चांगला आहे. त्यामुळे ते सोपं आहे. आणि जे नवीन ॲक्टर्स असतात त्यांना ह्या निमित्ताने ह्या सीझन्ड ॲक्टर बरोबर काम करायची संधी मिळते आणि मग त्यांचंही थोडंसं शिक्षण होतं, त्याच्यामुळे तेही उत्सुक असतात. आणि जर तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल सिनेमाचं, तुम्हाला आधीच माहिती असेल की तुम्ही काय करणार आहात शूटिंगच्या दिवशी, मग तिथे काही गोंधळ उडत नाही आणि ते अगदी स्मूथली शूटिंग होतं. त्याच्यासाठी बऱ्याच लोकांची टीम लागते. ती टीम सुदैवानी आमच्याकडे होती, त्याच्यामुळे तसं हे आनंददायी असं शूटिंग होतं. म्हणजे दिसायला ते कठीण वाटतं पण त्याचं प्लॅनिंग आम्ही 4 महिने करत होतो. त्यातनं हे सोपं झालं. मित्रांनो, या सिनेमाची स्टारकास्ट खूप मोठी आहे. मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवतो. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, दिलीप प्रभावळकर सर, शशांक शेंडे, संदीप पाठक, छाया कदम मॅम, पार्थ दादा आपल्या सोबत आहे आणि दीप्ती देवी मॅम. एवढी मोठी स्टारकास्ट आहे. तर या सगळ्या स्टारकास्टला मॅनेज
मॅनेज करणं कसं गेलं तुम्हाला, म्हणजे काय केलं तुम्ही त्यासाठी? एक तर सगळे समजूतदार कलाकार आहेत आमच्याकडे, कोणी आम्हाला त्रास दिला नाही. त्याच्यामुळे हे असं शूट सुरू आहे. आता तुम्ही हे लक्षात घ्या की आमच्याकडे ही जी नावं असलेली कलाकार मिळून एकूण मिळून 135 कलाकार आहेत स्क्रीनवर. बापरे. आणि सगळे कास्ट केलेले आहेत, म्हणजे असे उचललेले लोक नाहीत. आम्ही यांच्या व्यतिरिक्त 900 जणांचं कास्टिंग केलं, आम्ही कास्टिंग कॉल दिला. त्याच्यापैकी आम्ही 50 जण निवडले, त्यांचं ट्रेनिंग घेतलं, कारण ते क्लासरूम आहे, त्या वर्गात इतर विद्यार्थी पण दिसायला पाहिजेत, मग ते विद्यार्थी आम्ही निवडले. असं होतं. पण सगळ्यांनी अतिशय आनंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात शूट केलं. बाकी सगळ्या गोष्टी प्रोफेशनल होत्या. त्याचे कॉस्ट्युम डिझायनर आहेत, आम्ही त्यांनी व्यवस्थित प्लॅन केलं होतं, सेट प्लॅन होता. तर याची खूप तयारी आम्ही करत होतो की ज्याच्यामध्ये सगळ्या स्मूथ पद्धतीने हे सगळं शूट व्हावं. आणि शूटिंग माझ्या मते हे शूटिंगचा दिवस हा काही निर्णय घेण्याचा दिवस नसतो, हा एक्झिक्युशनचा दिवस असतो. निर्णय आधी घ्यायला लागतात. म्हणजे तुम्ही 3 महिने प्री प्रोडक्शन केलं तर 1 महिन्याचं शूट व्यवस्थित होतं. जर तुम्ही ते 3 महिने प्री प्रोडक्शन केलं नाही व्यवस्थित, तर मग त्या दिवशी हा शॉट असा घेऊ की तसा घेऊ, आणि मग नाहीतर असं करूया, अशी चर्चा सुरू होते, ज्याने ते सगळं शूटिंग स्पॉईल होतं. आर्टिस्टची चिडचिड होते, कारण त्यांना ते काहीतरी एक प्रिपेअर करून आलेले असतात मनात. त्याच्यामुळे तशी अवघड नसते गोष्ट. आणि सगळी आमची मोठी टीम होती, या सगळ्यांना मॅनेज करायला 100 लोकांची टीम होती. आमचे प्रोडक्शनची सगळी मंडळी होती. दिग्दर्शक सागर सरांबद्दल काय सांगाल? सागर सर माझ्याबरोबर त्यांनी या सिनेमाचं प्रोड्यूस पण केलेलं आहे. त्यानंतर दिग्दर्शन पण त्यांनी माझ्याबरोबर या सिनेमाचं केले आणि एडिटिंग पण केलं आहे या सिनेमाचं. आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून पळापळ पण त्यांनी या सिनेमासाठी केलेली आहे. तर पुष्कळ मेहनती आहे तो, आणि प्रामाणिकपणे त्याच्या अडचणी शंका आल्या तर तो विचारायला घाबरत नाही. तर त्याच्यामुळे हे अगदी सोपं झालं काम सगळं. म्हणायला ते काय असतं, जेव्हा तुम्ही लेखक असता, तुमची स्क्रिप्ट तुम्हीच डिरेक्ट करत असता आणि प्रोड्युसरही तुम्हीच असता, ते तिसरंच टेन्शन आहे. म्हणजे कारण तुम्हाला हे करायचं तर असतं, ते वेळेवरही व्हायला हवं असतं, त्याचा खर्चही मॅनेज व्हायला हवं असतो, वगैरे वगैरे. तर हे थोडंसं नवीन आहे आमच्यासाठी. पण मग सर सिनेमावर बोल्ड पण आपलं छान असतं ना? असायला पाहिजे. हो, असायला पाहिजे. बोल्ड व्हाय मजा नाही त्याची. आणि जेवढे लोक आमच्याकडे सगळे आर्टिस्ट होते, ते सगळे त्यांना आम्ही स्क्रिप्ट ऐकवलं होतं. ते सगळ्यात सोपं आहे की छान स्क्रिप्ट त्यांना द्या, मग ते काम करतात. छान स्क्रिप्ट ते तेवढं अवघड आहे. म्हणजे छान स्क्रिप्ट ही अवघड गोष्ट आहे, उरलेलं सोपं आहे. तर त्या स्क्रिप्ट आणि त्या हुकूमच आम्ही काम केलं. म्हणजे स्क्रिप्टच्या बाहेर आम्ही कोणी गेलो नाही आणि कुठलेही आर्टिस्टही गेले नाही. त्याला चिकटूनच आम्ही सगळं शूट केल्यामुळे मग ते सगळं आनंददायी झालं. आता हे सांगतील की खरंच आनंददायी होतं की नाही, मला वाटतंय की आनंददायी झालं. की काही त्रास झाला असेल तर त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला सांगितलं नाही, पण आत्ता सांगू शकतात ते की जेवण वेळेवर आलं नाही वगैरे, असं काही झालं असेल तर. दीप्ती देवी आहेत आपल्यासोबत. मॅम, काय त्रास झाला? त्रास असा झाला की अजून जास्त काम करायला हवं होतं मी, किंवा माझ्या पात्राचं अजून जास्त काहीतरी असायला हवं होतं. कारण स्क्रिप्ट खूप सुंदर आहे, पण ती एकच एक तक्रार असू शकते, एक लालची कलाकार म्हणून, दुसरं काहीच नाही. फार सुंदर कथा, फार सुंदर लेखन, आणि आम्ही एवढे सगळेजण एकत्र काम करतो. त्याचं कोऑर्डिनेशनपासून आम्हाला जर कधी काही प्रश्न पडले कॅरेक्टरबद्दल, फ्लोबद्दल, तर दोघांकडूनही, सागर आणि प्रसाद दोघांकडून सेम पद्धतीचं क्लॅरिफिकेशन आम्हाला मिळायचं. सो त्यांचं पेपरवर्क आणि प्री प्रोडक्शन अत्यंत चांगलं होतं. त्यामुळे वी हॅड नो स्पेस टू कंप्लेन. आणि खूपच, आणि इट वॉज, इतक्या लोकांसोबत शूट करणं म्हणजे तुम्हाला सिन्सिअरिटी, टाइम मॅनेजमेंट हे पाहिजेच, आणि ते कुठेही कमी पडले नाही तेव्हा. मला सांगा, या दोघांचं बॉन्डिंग कसं होतं दिग्दर्शकांचं? तेच मी म्हणलं की फाईन ट्यून होतं त्यांचं, ऑटो ट्यून होतं रादर फाईन ट्यूनपेक्षा. मी यांच्याकडे जरी गेले की हे असं कसं, त्याच्याकडून जे उत्तर येईल तेच सागरकडून येणार होतं. तर ते फारच छान होतं. व्हेरी वेल कोऑर्डिनेटेड होतं. खूप नम्र, खूप पॅशनेट, विजनरी. त्यांना माहिती होतं काय कसं शूट करायचं आहे. कदाचित त्यांच्याकडे ऑप्शन्सही होते की जर हे असं नाही झालं तर A, B असं किंवा असं. मला असं वाटतं इतकं खोल त्यांनी त्याच्याबद्दल प्लॅनिंग केलेलं होतं. आणि सो ह्या दोघांबद्दल तक्रार काहीच नाही. मुळात स्क्रिप्ट चांगली मिळणं ही कलाकारासाठी फार चांगली संधी असते, आणि ती आम्ही दवडून नाही चालणार. त्यामुळे आम्ही सगळे काम करतोय फिल्ममध्ये. आपल्यासोबत पार्थ दादा पण आहे. दादा, खूप खूप स्वागत तुझं. आणि या सिनेमाचे तुझे काय अनुभव राहिले? किती तू त्रास दिला ना, किंवा ह्यांनी तुला किती त्रास दिला, काय सांगशील? नाही, खरं तर माझं कॅरेक्टरच त्रास देण्याचं होतं, त्यामुळे मी त्रास दिला तर त्याचा फायदाच होणार होता. फक्त मग कॅमेरा त्यासमोर झाला की मग त्रासचं कन्व्हर्शन होणार होतं त्यांच्या फायद्यामध्ये. तर अनुभव खूपच चांगला होता, कारण आम्ही प्रसाद सरांबरोबर आधी आम्ही काम केलं होतं. तर तेव्हा सरांची प्रोसेस किंवा त्यांचं मुळात
गंमत काय होतं की फिल्म मेकर्स कोर जे असतात त्यांच्याबरोबर काम करायला चांगलं वाटतं किंवा बरं वाटतं किंवा सिनेमा करतोय आपण याचं हे एक समृद्ध अनुभव असतो. हा किंवा सिनेमा मुळात बनवतोय असं की हे हा रिलीज करायचा मग सबसिडी इतकं आहे आणि मग हे इतकं बिझनेस नाही, तो सिनेमा आहे. सो असं कमी वेळाला करायला मिळतं, तर तसं करायला मिळालं याचा खूप आनंद होतो. स्क्रिप्ट सरांनी जे दिले ते खूपच भारी स्क्रिप्ट आहे, म्हणजे ते वाचतानाच आपण ऐकत राहतो एक तर असं खूप वेळ, आणि ते ऐकताना आपल्या ह्याच्यात तयार होतं की ह्या वर्ल्डमध्ये मी पाहिजे, ह्याच्यात कुठेतरी मला जागा मिळेल तर मजा येईल मला ह्याच्यात काहीतरी करायला, किंवा नुसतं त्याचा पार्ट असेल तर मजा येईल. सो अल्टिमेटली त्याचा पार्ट होता आलं आणि पार्ट झाल्यानंतर कळालं की इतके सिनियर ऍक्टर्स पण त्याच्यामध्ये असणार आहेत. सो ते आमच्यासाठी पण, म्हणजे आम्ही पावटे गँग जी होती आमच्यासाठी सुद्धा हे सगळे सिनियर ऍक्टर्स जे होते, विजय निकम सर होते, शशांक शेंडे होते, छाया मॅम होत्या, संदीप सर होते. सो हे सगळे आमच्यासाठी फॅकल्टीज होते की आमच्यासाठी ते इन्स्टिट्यूशन ऍक्टिंगचं झालेलं. करेक्ट. ते रोज नवीन काय काय कोणाकडून शिकायला मिळायचं. सो असं खूप भारी एक्सपिरियन्स होता. आणि त्रास काय मला माहित नाही दिला किंवा काय कसं, पण दिला असेल तर तो मी त्याचं असं म्हणून नाही सर, ते माझं वर्किंग होतं त्यामुळे मला ते मी भूमिकेत शिरलो होतो. मी तेव्हा वेळेत आलो नाही सेटवर, कारण मी तोडफोड करत होतो एका बाजूला. नाही, आतापर्यंत आम्ही तुला भरपूर विनोदी भूमिकांमध्ये बघितलंय. या सिनेमातली भूमिका वेगळी कशी आहे इतर सिनेमांपेक्षा? ह्या सिनेमातली भूमिका वेगळी अशी की मला ऍक्च्युली याच्यावर जास्त काम करावं लागलं ती वेगळी वाटण्यासाठी. कारण बाकीच्या ज्या भूमिका केल्या होत्या तर त्यांना स्क्रिप्टमध्येच असेल किंवा त्यांच्या डिमांड्स वेगळ्या होत्या की त्या बनवल्या वेगळ्या गोष्टीसाठी केल्या होत्या. त्या भूमिका ज्या होत्या की तिथल्या त्याची वाक्य ही टाळ्या शिट्ट्यांसाठीच लिहिली गेली होती, आणि मी पण त्याला त्याप्रमाणे जस्टिस दिला की जिथे पंचलाईन हवी आहे तिथे ती पंच सारखी डिलिव्हर करणे. अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये फक्त तेवढं करून चालत नाही, त्याच्यात अजून आत जाऊन अभ्यास करावा लागतो. त्या कॅरेक्टरचं सायकी तयार करावी लागते. मग त्या सायकीवर ती सायकी तयार झाल्यावर त्याच्यावर त्या सायकीवर आपण सिच्युएशन थ्रो करतो तेव्हा ती कशी रिॲक्ट होते ह्याचा अभ्यास करावा लागतो. कारण ते तितकं इव्हॉल्व्ह होणारं कॅरेक्टर आहे. त्याला उत्क्रांती आहे त्या कॅरेक्टरला स्वतःची, आणि ती झाल्यानंतर त्याच सेम सायकीच्या रिॲक्शन्स बदलत जातात ज्या आधी वेगळ्या होत्या. तर अशा पद्धतीचं काम करताना अभ्यासपूर्वक करावं लागतं. आणि त्याचबरोबर सरांनी पण आधी आम्ही काम केलेलं असल्यामुळे सरांना तो मे बी अंदाज होता की किती ताणता येईल ते रबर, आणि त्यामुळे ते पण ताणत होते, पण हा अंदाज घेत की तुटणार नाही. आणि मी पण, मलाही माहित नाही की मी किती ताणू शकतो स्वतःला, सो मला पण ते एक्सप्लोर करता येतं. तर त्यामुळे वेगळं करण्याचा प्रयत्न नक्की केलाय, आणि तो मला वाटतंय की दिसेल. तुम्हाला जो ह्युमर एक्सपेक्टेड आहे तो त्यातून मिळेलच, पण मला वाटतं की त्याच्याहून तुम्हाला अजून थोडी डेप्थ मिळेल किंवा तुम्हाला इम्पॅक्ट म्हणून थोडं जास्त जाणवेल त्या कॅरेक्टर बद्दल. तुझ्या सिनेमात कास्टिंग कशी झाली, म्हणजे त्याचा काय किस्सा आहे का? नाही, पार्थ हा माझा आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. तर पार्थ माझ्या सिनेमात काय आहे याचा काही किस्सा नाही. तर तो चांगला ऍक्टर आहे. लिहिताना असं लक्षात येतं की अरे हे कोण करू शकेल. आपण जेव्हा स्वतःसाठी सिनेमा लिहितो तेव्हा आपोआपच काही इमेजेस आपल्या मनात तयार असतात. ती कास्टिंगची प्रोसेस अशी असते की मला त्या भूमिकेसाठी अमुक एक पर्सनॅलिटी मी इमॅजिन करतो आणि मी ती पर्सनॅलिटी ऍक्टर्स बरोबर मॅच करत असतो. बरोबर. असं होत नाही की मी कोणाला रिजेक्ट करतो तर तो ऍक्टर म्हणून कमी आहे किंवा असं काही नसतं. म्हणजे रिजेक्शन म्हणजे माझी इमेज मॅच होत नाही एवढाच विषय असतो, बाकी काही विषय नसतो त्याच्यामध्ये. आणि आर्टिस्टलाही माहिती असतं की हे आपण मॅच करतोय, म्हणजे तुमचं ऍक्टिंग आणि माझं व्हिज्युअलायझेशन हे मॅच झालं तर आपण करूया काम, मॅच नाही झालं तर नाही, नको करायला. इतकं ते सिम्पल असतं. त्यामुळे हे मॅच व्हायला लागतं. आणि मग एक आर्टिस्ट एक लोकांना भेटणे, बोलणे, काम करणे त्याच्याबरोबर. आणि दुसरं असं असतं की असं काही कोणीच करत नाही ऍक्टर की नाही मला याच्याबरोबर काम करायचं, मी काही काम करीन, असं नाही होत ते. तर त्यांनाही नीट त्यांना आवडेल असं, त्यांना काहीतरी करता येईल असं पात्र त्याच्यासाठी लिहायला लागतं. ते दोन्ही बाजूनी असतं. म्हणजे असं काही गैरसमज असायचं काही कारण नाही की बाबा सगळे ऍक्टर तडफडत असतात आणि डिरेक्टर असतात त्यांच्या पुढे कास्टिंग फेकतो आणि मग ते झेलतात वगैरे, असं काही नसतं. दोन्ही बाजूनी असतं. ऍक्टर आम्हाला नाही म्हणतात की तुझी स्क्रिप्ट खूप छान आहे पण मला याच्यात नवीन करण्यासारखं काही नाही, असंही म्हणणारे लोक. म्हणजे या सिनेमात तसं नाही झालं, पण इतर प्रोजेक्टमध्ये असं होतं की छान आहे हे, तू जरूर कर, पण मला याच्यात समाधान मिळेल असं वाटत नाही. अशी उत्तरं चांगले आर्टिस्ट देतात आणि तेही आम्ही स्वीकारतो की बरोबर आहे, असं तुला वाटत असेल तर तो तुझा रिस्पेक्ट आहे. त्यामुळे असं होतं. तर मला वाटतं दीप्ती आणि पार्थ किंवा सगळ्यांचंच कास्टिंगचा असं काही त्रास नाही झाला. फक्त ती अशी तक्रार असते की अरे ह्या सीन मध्ये मी नुसतंच उभा आहे आणि याला जास्त डायलॉग आहे, किंवा त्या सीन मध्ये मी नुसतीच उभी आहे, आणि असं एक थोडी लाडीक तक्रार त्यांची चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक कलाकाराला तळमळ काम करण्याची, 100% तक्रार, सगळी वाक्य मलाच यावीत वगैरे अशी त्यांची इच्छा असते.
पण शेवटी सिनेमा ही गोष्ट अशी आहे की ऍक्टरनी स्वतःचाच विचार करण्याची आवश्यकता आहे. ही डिमांड आहे या माध्यमाची की ऍक्टरनी स्वतःकडे बघायचं आणि आपल्या भूमिकेचं, आणि डिरेक्टरनी सगळा सिनेमा बघायचा. ही पद्धत आहे. त्याच्यामुळे हे सगळं झालं की आम्ही आपलं ऐकून घेतो, अरे तू माझा क्लोजअप घेतला होता तिकडे, वापरला नाही, हे आम्ही हळूच आमच्या कानात येतं ते. तर मग पण म्हणजे असं मग आम्ही उद्धट उत्तर देतो की ऍक्च्युली काय होतं, मी माझ्या सिनेमात मला तुझा क्लोजअप घ्यायचा होता, तुझ्या क्लोजअपसाठी मी सिनेमा नाही केलाय. असं एक उद्धट उत्तर आम्ही देतो कधी कधी. मित्र असतील तर ते ऐकून घेतात, मित्र नसतील तर मग नाही, तो जरा ह्याच्यात एक्सप्रेशन जास्त छान आलं वगैरे असं सांगायला लागतं. तर हा असं नवीन लोकांना, जुने आमचे मंडळी असतील तर आम्ही सांगतो. तर हे लोक अगदी खूप जेन्युइन आहेत, जे म्हणजे पारदीप्ती असतील किंवा आणखीनही सगळे कलाकार असतील, सुयश असेल, हे तर माझ्याबरोबर अपूर्वा आणि हरीश पहिल्यांदाच काम करत होते, पण सुयशने काम केलंय, पार्थने आधी काम केलंय, दीप्तीबरोबर मी पहिल्यांदा काम केलं. पण खूप मजा आली आणि अतिशय मनापासून काम करणारे आणि आपलं जे काही काम आहे ते आपण परफेक्शनच्या दिशेने आपण कसे जातोय हे बघणारे हे लोक कलाकार आहेत. तर माझी ती धडपड असते की आपण त्या दिशेने जाऊया. परफेक्ट तर कोणी नाही आहे, पण त्या रस्त्यावर आपण चालूया, आणि तेही स्वतःला स्ट्रेच करत असतात. त्यामुळे त्याचा सगळा परिणाम या सिनेमामध्ये तुम्हाला अगदी नक्की बघायला मिळेल. म्हणजे हे माझा सिनेमा आहे म्हणून नाही, तुम्ही बघूनही हे सांगू शकता की हे फार मनापासून काम केलेलं, आणि ते जाणवतं सिनेमा बघताना की अरे याला मजा येते हे काम करताना. तर आपणही बरेचदा काही काम करतो, अगदी साधं झाडू जरी मारायचं असलं तरी आपण कधी कधी आपण स्वतःच्या झाडू मारण्यावरही खुश होत असतो, कारण आपण मनापासून तो मारलेला असतो. बरोबर. तर तसं ह्या सिनेमामध्ये जाणवतं. आता आम्ही तर ठीक आहे, केलेला आहे सिनेमा, बघतोय आम्ही, पुन्हा पुन्हा आम्हाला बघायला लागतो, पण प्रत्येक वेळेला ते असं लक्षात येते, अरे मस्त दीप्ती मस्त दिसली इथे, किंवा पार्थने मजा आणली आहे, असं परत एकदा वाटतं आम्हाला अनेकदा बघून. चांगलं काम आपल्या हातून घडलं असं. तर हे जरा थोडंसं समाधानकारक आहे की शेवटी प्रेक्षकांना आम्ही बोलवतो, आम्ही सांगतो तुम्ही तिकीट काढा, सिनेमा बघा, बरोबर, तुमचे 2 तास आम्हाला द्या, जबाबदारी 100 द्या, रुपये द्या, 200 रुपये द्या. तर आम्ही त्यांना ते डिलिव्हर केलं पाहिजे ना, की त्यांना असं वाटलं पाहिजे की ठीक आहे यार, 2 तास आम्ही घालवले, आम्ही 100 रुपये घालवले, की गुड, मजा आली, परत एकदा बघूया. एक्झॅक्टली. दीप्ती मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की ही भूमिका तुमच्याकडे आली आहे तेव्हा तुम्हाला काय वाटलं, आणि भूमिकेसाठी प्रिपरेशन मग तुम्ही कशी केली? मला सागर एकदा म्हणाला होता नाळ पाहिल्यानंतर की आपण सोबत काम नक्की करूया. पण ह्या आधीच्या भूमिका माझ्या बऱ्यापैकी सिरियस किंवा अशा होत्या, पण इथे तसं नाही आहे. इथे आणखीन जरा बुद्धी कमी वापरणारी आणि सौंदर्याकडे जास्त लक्ष देणारी, कशाची डेप्थ नसणारी, काय चांगलं काय वाईट आहे, उथळ असं एक जरा भोळं बापडं बावळट कॅरेक्टर बऱ्यापैकी आहे. आणि नाळचं काम पाहून हे ऑफर होणं हे माझ्यासाठी पहिल्यांदा झालंय. किंवा आपण खूप टाईपकास्ट होतो, त्यानंतर मला अनेक अशा भूमिका विचारल्या, त्याच्यात तसंच काहीतरी होतं किंवा फक्त करण्यासारखं काहीच नव्हतं. पण ते काम पाहून हे विचारणं माझ्यासाठी आय वॉज व्हेरी हॅपी, कारण ते नाळाचा इम्पॅक्ट फक्त कलाकार म्हणून झाला, पण कॅरेक्टर म्हणून नाही झाला. ह्याचा मला खूप आनंद झाला होता. आणि कथा जेव्हा वाचली, खूप छान सादर करतात कथा, नरेट खूप सुंदर करतात, व्हेरी इम्प्रेसिव्ह. आणि त्यानंतर त्यांचा सगळा प्लॅन ऑफ ॲक्शन त्यांनी मला सांगितला की आम्ही कशा पद्धतीने करतो आहोत, आमचा ह्या सिनेमाच्या मागे बनवायचा काय ॲटिट्यूड आहे, काय माझी मदत लागणार आहे. आणि सगळं स्टारकास्ट मला माहीत होतं आणि स्क्रिप्ट जबरदस्त होती, त्यामुळे मला असं झालं की करायला पाहिजे आपण हे. म्हणजे बरोबर. आणि जेव्हा कथा उत्तम असेल तेव्हा बाकीच्या गोष्टी पांगळ्या होऊन जातात, मग तुम्ही फार विचार नाही करत. असं वाटतं, जसं पार्थ म्हणाला की मला करायचं आहे, आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. बरोबर. किंवा या विजनरीसाठी. सो माझा तोच ॲटिट्यूड होता. आणि काही नाही, मग खूप सोपं होत गेलं. लुक टेस्ट झाल्या, त्यांनाही आवडलं, त्यांनाही वाटलं की हा होऊ शकेल. आणि जेव्हा जे अडत गेलं, मला कुठे काही कन्फ्युजन असेल, त्यांच्याकडे चोख उत्तरं होती, त्यामुळे खूपच सोपं झालं काम. तर आम्ही ट्रेलर बघितलाय, धम्माल ट्रेलर आहे. ट्रेलरमधनंच कळतं की काहीतरी क्वालिटी कंटेंट बघायला आपल्याला मिळणार आहे. तर शूटिंग दरम्यानचे काय किस्से आहेत, किंवा सगळ्यात जास्त मजा कुठला सीन शूट करताना आली? सगळे सीन करताना खूप मजा आली. एकतर काय झालं होतं की जनरली मी थोडंसं स्क्रिप्टवर जे काही लिहिलंय तेच धरून चालणारा दिग्दर्शक आहे. बरोबर. तेच दुसरं अक्षर नाही, दुसरं वाक्य नाही असं. यावेळेला मी जरा असं म्हटलं होतं की ह्या जरा थोडं परफॉर्मन्स ओरिएंटेड फिल्म आहे. ती फिल्म कळते ना आपल्याला की ही कुणाची फिल्म आहे. ही फिल्म बाबा रायटरची आहे, ही फिल्म ॲक्टरची आहे, ही फिल्म कॅमेऱ्याची आहे. तशी ही फिल्म परफॉर्मन्सची आहे, ही फिल्म कॉस्ट्युमची आहे, ही फिल्म
कॅमेऱ्याची. तुम्हाला दिसेल की याच्यात खूप मस्त कलरफुल फिल्म आहे. म्हणजे रश्मी रोडेने कॉस्ट्युम डिझाईन केलाय, अमेझिंग कॉस्ट्युम केले. कारण हे अवघड आहे ना 135 लोकांचे कॉस्ट्युम व्हिज्युअलाइज करायचे, ते त्याचे परचेस करायचे, ते आणायचे, त्यांचे ट्रायल करायचे. सो लुक अमेझिंग केलाय श्रीकांत देसाईनी. आणि या सगळ्यांचे परफॉर्मन्स, सो परफॉर्मन्स मुख्य असलेली ही फिल्म आहे. तर थोडं मी जरा म्हटलं तर की हां तुम्ही म्हणजे सुटा, म्हणजे थोडंसं तुम्ही 2-2 वाक्य एक्स्ट्रा घेतली तरी आपल्याला चालतायत, आपण करून बघू शूट. आणि मग जे काही सुरू झाले सगळेजण शूट करता करता आणि सीन एकीकडे राहिला, मग त्याच्यात ॲड होत गेल्या गोष्टी, मग त्यांना परत आवरायला लागले की हे ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकच वाक्य एक्स्ट्रा बोलू शकतं. तर प्रत्येकाने एक वाक्य बोलत 50 वाक्य होतात, वर्गात 50 ॲक्टर बसलेले आहेत. तर असं ते थोडंसं सुटलं होतं सुरुवातीला. मग लक्षात आलं की नाही हे जे काही स्क्रिप्ट आहे तसंच आपण जाऊया, उगीच काहीतरी करायला नको. सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा क्लासरूमचे सीन असतात, हे असतात, 60-60, 70-70 लोकांचे मेकअप आहे. म्हणजे तुम्ही 70 मेकअप मन नाही ठेवू शकत ना सेटवर. मेकअप मन किती ठेवणार तुम्ही? ठेवून 2-3 जण. तर तुम्ही जर त्या सेटवर बघत असाल, आम्ही ते रिलीज करू मेकिंग त्याचं, की लोक बाहेर उभे मेकअप करून घेत आहेत. दीप्ती बसले व्हॅनिटीच्या बाहेर, जाऊ दे मी नाही व्हॅनिटीला बसू, मग माझं जरा करून द्या. असं म्हणजे लोक दणादण स्वतःहून जाऊन ते करून पटापट, चला मी बदलतो इकडे कपडे, कुठे जायचं वगैरे. व्हॅनिटी सुद्धा आमच्या इंडोरच्या 3 व्हॅनिटी होत्या. किती व्हॅनिटी ठेवणार? म्हणजे काही त्याचं इतकंही बजेट नसतं ना आपल्याकडे की 100 व्हॅनिटी मी दारात उभे करेन. एवढं म्हणजे तिथे एका दिवसातच संपतो मराठी सिनेमा, 100 व्हॅनिटीच्या बजेटमध्ये तिथेच संपतो तो. तर हे सगळं छान कोऑपरेशन सगळ्यांचं होतं आणि खूप मजा आली. म्हणजे क्लायमॅक्सचे सीन शूट करताना, इव्हन गाणी शूट करताना सुयशला तर मला वाटतं टेम्परेचर होतं 102-103 ताप होता त्याला, आणि नाईट शूट होतं, नाचायचं होतं. डेडिकेशनने काम केलं सगळ्यांनी. खूप 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 मजा आली. पण ग्रुप असताना ना ती एनर्जी येतेच. अगदी खरं. ते खूप मॅटर करते की वाईब काय आहे. तर त्याच्यामध्ये तू आणि सुयश असे दोघंच कोपऱ्यात नाचतानाच आपण शॉट घेतले. तर ते खूपच म्हणजे मजा आली. ते ओळखून बघताना यांचं काहीतरी वेगळंच चाललं, ते व्हिज्युअली दिसतं. ते खूप मजा आली त्याच्यामध्ये. आणि मजा सांगते की जेव्हा यांनी स्क्रिप्ट नरेट केली होती आणि नंतर एक कास्ट आल्यानंतर जेव्हा ते परफॉर्म होत होतं ना, ते इतकं मॅजिकल वाटायचं की सुयशने ते डायलॉग एका पद्धतीने त्याचा वेळ घेऊन ज्या थ्रोनी आणि ज्या ॲटिट्यूडनी ते बाहेर पडतं, इट वॉज ॲब्सोल्युटली मॅजिकल. तोपर्यंत ते खरं वाटत नाही जोपर्यंत त्या कलाकाराच्या तोंडातून तसंच बाहेर पडत नाही किंवा त्याहून उत्कृष्ट बाहेर पडत नाही. सेम विथ गिरीश सरांचा जो पहिला दिवस होता जेव्हा ते लेक्चर द्यायला येतात, तेव्हा ती स्क्रिप्ट आम्ही अख्खी वाचली होती. आम्हाला प्रत्येकाला मिळायचं की आज काय सीन आहे, तर आम्ही भरभर वाचायचो आणि असंही बोलताना वाचायचो की तू घे रे गिरीश सरांचे डायलॉग, आपण करूयात आपले. पण जेव्हा ते परफॉर्म करायला आल्यानंतर त्यांच्या तोंडातून जी शब्दफेक होते, त्यानंतर तो सिनेमा तुम्हाला क्लिअर एक लेवलला दिसायला लागतो. ती गंमत मला थ्रू अँड थ्रू या फिल्ममध्ये जाणवली आणि ती इतक्या 135 लोकांच्या अंगातून तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे, विच इज समथिंग व्हेरी एक्साइटिंग. नक्कीच. पार्थ दादा, मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत तुला आम्ही भरपूर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलं आणि तरुणाईला किंवा मुलांना रिलेट होतील अशा तर भरपूर भूमिका केल्या तू. आणि पार्थ दादाच्या भूमिकेचं किंवा त्याच्या अभिनयाचं तर पार बच्चन साहेबांनी कौतुक केलेलं, त्यात काय वादच नाही. तर ह्या सिनेमातली भूमिका विद्यार्थ्यांना किंवा मुलांना कितपत रिलेट करू शकते? हे ना आता रिलेट करेल पेक्षा मला याची गंमत अशी वाटते की आम्ही खरं तर 5-6 वर्षांपूर्वी शूट केलं, 2019ला सिनेमा शूट केलेला. अच्छा. आणि तो रिलीज आत्ता होतोय. ओके. तर ही भीती वाटते कुठल्याही फिल्म मेकर्सना की तेव्हाच गोष्टी वेगळ्या होत्या आणि आत्ताच्या ह्याला ती रिलेव्हंट राहील का. बरोबर. पण म्हणजे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली माहित नाही, पण आत्ताची पण ही गरज आहेच हा सिनेमा. कारण आता सुद्धा समाजात असे खूप पावटे आहेत की जे रिकाम टेकड्या आहेत, ज्यांना डोकं नाहीये आणि ज्यांना फक्त की हा स्टुडिओ जाऊन फोडून या वगैरे असं सांगितलं की ते जाऊन ते करतात. हो, असे खूप आहेत. त्यामुळे हे आत्ताही चालूच आहे. म्हणजे आपली प्रगती याचंच नाही झाली समाज म्हणून, त्यामुळे आमचा सिनेमा चालू शकतो अजून सुद्धा. त्यामुळे ज्यांना ह्या तोडफोडीमध्ये किंवा अशा सगळ्या ह्याच्यामध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी आमचा सिनेमा फार उत्तम आहे. कारण आम्ही हे सगळं राडे करणे, मारामारी करणे, वसुली करणे हे जे प्रकार आहेत, तर हे कसे ऑर्गनाइज किंवा पद्धतशीर कसे करायचे ह्याची प्लॅनिंग केली होती. ह्याचा सिलेबस आहे आमच्या सिनेमामध्ये, कारण पावटोलॉजीची इन्स्टिट्यूट आहे ना. बरोबर. त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं जातं. राडा, अतिराडा, प्रतिराडा आणि असं राड्याचे वेगवेगळे कॅटेगरायझेशन, त्याच्याबद्दलचं शिक्षण आहे ह्याच्यामध्ये आम्ही दिलंय. त्यामुळे तुमच्या ओळखीचे असे कोणी मित्र आहेत की तुम्हाला जे वाटतात की असे ते वाईट मार्गाला लागतात, तर त्यांना लागू देत. फक्त पद्धतशीर कसं लागायचं ते दाखवलं त्यांना घेऊन या थिएटरमध्ये, आणि ते स्वतःहून येतीलच ते की अरे आपला सिनेमा असं म्हणून ते येतीलच.
तर त्यांना करिअर गायडन्स म्हणून हा सिनेमा आम्ही केला, त्यामुळे हा रिलेटेबल असेल लोकांना असं मला वाटतं अजून. सर एवढी आगळी वेगळी कथा सुचली कशी लेखकाला आणि मग पुढे कसं त्याला तुम्ही एक्झिक्यूट केलं, म्हणजे काय प्रेरणा होती यामागे? कथा तर संतोष शिंत्रे यांची आहे हो. मूळ कथा. त्याला पटकथा संवादात रूपांतर मी केलं आहे. अर्थात ते सिनेमाच्या दृष्टीने बरेच त्याच्यामध्ये बदल करावे लागतात कथेमध्ये, त्यांची परवानगी घेऊन ते मी केली आहे. काय होतं ते कशी सुचली हा जो मोमेंट आहे कथेचा, मी त्यांच्याशी बरीच चर्चा केली. तर ती अशा एखादी मोमेंट असते की असं ते लक्षात येत 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 काहीतरी आपण विचार करत असतो आणि त्याच्यातनं काहीतरी ते घडत जातं, असं ते तो एक मोमेंट असतो. कारण फार आगळी वेगळी कन्सेप्ट आहे, वेगळी गोष्ट आहे. आणि ती जशी मी वाचली तसं माझ्या असं लक्षात आलं की अरे हे तर हा सिनेमा आहे, म्हणजे हे सिनेमा केला पाहिजे याच्यावर. आणि जसं माझ्या लक्षात आलं तेव्हा मी त्याचे राईट्स त्यांच्याकडनं घेऊन टाकले. पुष्कळ आधीची गोष्ट आहे ही, म्हणजे 2013-14 मध्ये वगैरे मी त्याचे राईट्स घेतले आणि मग ती लिहिली, मग ते पुढे होत गेलं, असं ते झालं. पण तो एक जसं एखादं आपल्याला दुकानात जातो आणि एखादा टी शर्ट आपल्याला आवडतो आणि असं वाटतं अरे हा घेतलं पाहिजे आपण, तसं ते होतं की अरे हे याच्यावर व्हायला पाहिजे काहीतरी, आणि काहीतरी व्हायला पाहिजे या गोष्टीला अर्थ नसतो, ते तुम्ही करायला लागतं. तर असं ते फार छान एक नोबेल विजेत्या लेखिकेचं कोट आहे की एखादं पुस्तक तुम्हाला वाचावं असं वाटत असेल आणि ते जर उपलब्ध नसेल तर ते तुम्ही लिहिलं पाहिजे. तर एखादा चांगला विषय आहे, त्या चांगल्या विषयावर व्हायला पाहिजे असं वाटतं, ते व्हायला पाहिजे नाही, ते तुम्ही केलं पाहिजे. हां, ते पुणेरी पद्धतीने यांचं कौतुक केलं पाहिजे असं नाही, कोणी केलं पाहिजे, तुम्ही करा की कौतुक, असं असतं ना भाषणामध्ये, याविषयी आपण यांना टाळ्या वाजवल्या पाहिजे, यांचं कौतुक केलं पाहिजे. पाहिजे नाही, तुम्ही करायचं असतं ते. तर ह्याच्यावर व्हायला पाहिजे तर आपण करूया, म्हणजे का नाही होणार. आणि तो झाला, होतात ना गोष्टी, होतात. आता आम्ही त्याचे निर्माते होतो, पण आम्ही काही सीझन निर्माते नाही, आमच्याकडे पैसे नाही सिनेमा करायला, पण पैसे नसताना आम्ही हा सिनेमा करू शकलो. तर असं सगळ्यांचं, आणि मग तेच प्रत्येकाला तो स्क्रिप्ट वाचून वाटायला लागलं की हा सिनेमा व्हायला पाहिजे, मग कोणी केलं पाहिजे, मी केलं पाहिजे, मी काम केलं पाहिजे त्याच्यावर, तर तो होईल. आणि मग सगळं लोक आते गए कारवा म्हणता गए म्हणतात, तसं ते झालं आणि ते होतं. ती एक मोमेंट असते सुचण्याची, ती नाही सांगता येत, पकडते कधी ते सांगता येत नाही, पण ते वाटून जातं एकदा आणि मग ते घडतं. मला एक प्रश्न होता, मी मध्ये असं काही प्रयत्न करत होतो माझा काही शॉर्ट फिल्म करण्याचा वगैरे, तर तेव्हा मला फार इम्पॉर्टंट गोष्ट शिकायला मिळाली की सिनेमा ही लँग्वेज आहे इटसेल्फ, ऑडिओ व्हिज्युअल ही एक लँग्वेज आहे त्याच्यामध्ये. तर एखादी गोष्ट ही तुम्ही वाचता तर ती तुम्हाला वाचायला आवडते म्हणून वाचला, एखादी गोष्ट ऐकता, कथा ऐकतो कारण ती ऐकायला चांगली वाटतात. तर आता ही जी गोष्ट आहे ही वाचायला धमाल आहे, ही खूप भारी वाचायला, पण त्याची ही गरज, म्हणजे सिनेमाची भाषा ही त्या गोष्टीची गरज आहे, हे कसं कळतं, किंवा ह्याच्याबद्दल कसं कळालं की ही सिनेमॅटिक लँग्वेज गरज आहे? एक तर ही सगळी वेगवेगळी माध्यमं आहेत, हे आपण समजून घेऊन त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. कलाकार काय करतो, त्याला एक कल्पना सुचते आणि तो त्याचं कन्व्हर्जन माध्यमांमध्ये करतो. म्हणजे मी सूर्योदय बघतो, मी कलाकार आहे, पण मी चित्रकार आहे, तर मी चित्र काढतो त्याचं. मी कवी आहे, मी कविता करतो, ठीक आहे. मी समजा काय अजून व्हिज्युअल आर्टिस्ट असेल तर मी त्याच्यावर काहीतरी तयार करेन. मी कथा लेखक असेल तर मी कथा करेन. मी कीर्तनकार असेल तर मी त्याच्यावर कीर्तन करेन, मला भजन सुचेल. मी नृत्य विशारद असेल तर मला नाचावं असं वाटतं. तर जसं मी फिल्ममेकर आहे, मी लिहितो, मी दिग्दर्शित करतो, तर मला या गोष्टी अट्रॅक्ट करतात की अरे ह्याचं हे होऊ शकतं, याचं हे होऊ शकत नाही. समजा मला असं वाटलं की या कथेचं चित्र होऊ शकतं, तर मी हात नाही लावत त्याचा सिनेमा करायला नाही जायचं. त्याचं म्हणजे मी स्वतःच कथा लिहिल्यात की माझा कथासंग्रह प्रसिद्ध झालाय मंच आहे गीत नावाचा, मी नाही त्याच्यावर सिनेमा केला, ठीक आहे. त्याची लँग्वेज कथा आहे. कदाचित एखाद्या दुसऱ्या फिल्म मेकरला वाटेल की याच्यावर सिनेमा करावा, तो करेल, त्याला करू दे ते. तर ते, आणि मग जर असं होतं, आणि मग गडबड कशी होते की ज्याच्यावर सिनेमा करता येत नाही अशावर जेव्हा केवळ कथा पॉप्युलर आहे म्हणून तुम्ही सिनेमा करायला जाता, ते वर्क होत नाही. की तुम्हाला कथा म्हणून वाचायला आवडलेली असते ती गोष्ट, पण तुम्ही ती पडद्यावर बघायला आवडत नाही कारण ते माध्यम बदललं. म्हणजे कितीतरी गोष्टी फिल्म मेकर जेव्हा स्वतः लेखक असतात त्याच्यावर सिनेमा नाही करत, ते वेगळ्या याच्यावर सिनेमा करतात. खूप भारी आहे, त्याच्यावर सिनेमा नाही होणार चांगला, कारण ते भारी याच्यासाठी की एक माणूस ते करतो आणि तो भारीपणा आहे त्याच्यात. म्हणजे पुरुषांनी स्त्रीची भूमिका करून टोमणे मारणं आणि स्त्रीनी स्त्रीची भूमिका करून टोमणे मारणं, हे याच्यात वेगवेगळा मुद्दा आहे. तर हे बरं वाटतंय आता या क्षणी, हे त्या क्षणी बरं वाटणार नाही. तर बरेचदा कथा अशा असतात की त्या आपल्या वाचून मनाने आनंद घ्यायचा असतो, बरोबर. त्याच्यावर व्हिज्युअलायझेशन ते करायचं नसतं, त्याची घाई नाहीच ते करायची, कारण व्हिज्युअलायझेशन तुम्ही रेडीमेड करून देता. म्हणजे तुम्ही अगदी, मी उदाहरण सांगतो, द मा मिरासदारांच्या कथा आपल्याला आवडतात, तुम्ही त्याचा सिनेमा करून बघा,
नाही वर्क होणार, नाही झालेत वर्क. कारण ते वाचता वाचता मनातल्या मनात हसू येतं आपल्याला आणि मज्जा येते. ते सगळे भोकरवाडीवर सगळे हा बसला, तो नाना चिंगट, अमुक झालं तमुक झालं, माझा मी आनंद सब्जेक्टिव्ह वर्ड आपला त्याचं पडद्यावर नाही मांडलं जाऊ शकत. नाही होत ते, नाही वर्क होणार, नाही होणार ते, वर्कच होणार नाही. दुसरं असं की खूप पात्र मला खूप आवडलं ते, तर प्रत्येकाच्या मनात त्याचं पात्र असतं, तेही वर्क होत नाही. म्हणजे खूप गाजलेली कथा सिनेमात कन्व्हर्जन होत नाही. माझ्या मी मनात काही योजलंय, म्हणजे काही लाख लोकांनी ते कॅरेक्टर मनात ठरवलंय आणि त्यांचं स्वतःच वैयक्तिक येते आणि तुम्ही एकच देता सिनेमामध्ये कॅरेक्टर, एकच देता. मला नाही ते आवडलं, मी दुसरंच व्हिज्युअलाइज करत होतो, मी तुटलो गेलो याच्यापासून. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा सिनेमा करायला जाऊ नये. काही ज्याचा आनंद आहे त्याचा आनंद त्या माध्यमात घ्यावा. प्रत्येक कवितेचं महाभारत करायला जाऊ नये, प्रत्येक कथेचा सिनेमा करायला जाऊ नये, प्रत्येक चित्राचं सिनेमा होऊ शकत नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. हे ते जजमेंट यायला पाहिजे, ते समज यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी घाई उपयोगाची नसते. बरोबर. आणि ते योग्य पद्धतीने ती माध्यमं हाताळायला पाहिजे असतात. म्हणजे काहींचं गाणंच होतं, काहींचं कविताच होते, काहींचं महाकाव्यच होतं, काही नुसतंच पुतळा केला. म्हणजे आता मोनालिसाचं चित्र आहे तर ते कशाला सिनेमा त्याचं करायचं, चित्र आहे ना ते, बघूया की आपण त्याचं, म्हणजे त्याचा लगेच जाऊन सिनेमा करायला पाहिजे असं नाही. आणि मग आपल्याकडे होतं की एखादा माणूस मोठा आहे, त्याच्या आयुष्यात काहीच घडलेलं नसतं ड्रामॅटिक, पण तो माणूस मोठा असतो. असं असू शकतं ना, प्रत्येकच माणसाने काही गरिबीतूनच मोठं झालं पाहिजे असं काही नाही. एखादा बिचारा श्रीमंत माणूसही मोठा होऊ शकतो, काय आपल्याकडे मान्यच नाहीये, पण मान्य नाही लोकांना. तर तो मोठा आहे, तो त्याचं छान काम करतोय, त्याच्या आयुष्यात नाही स्ट्रगल आला पण त्यांनी मोठं काम उभं केलं. आता त्याच्यावर सिनेमा करायचा आणि मग म्हणायचं रे याच्या आयुष्यात ड्रामा नाही आहे, मग आम्ही खोटं ड्रामा भरतो. अरे मग जर ड्रामा नाही आहे, सिनेमा करता कशाला, असू दे ना, त्याच्याविषयी पुस्तक वाचू आपण, रेडिओवर कथा ऐकू त्याची आपण, नका करू त्याच्यात सिनेमॅटिक नाही ना त्याच्या आयुष्यात काही घडलेलं, मग त्याच्यावर सिनेमा नको करायला. पण हे मान्य नाही आपल्याकडे. आपण प्रत्येक गोष्टीचं प्रोडक्ट करायला जातो, प्रत्येक साबणाची वडी करायची, विकायचं, आंघोळ करायची प्रत्येकाने आणि फेकून द्यायची. असंच जर बघायला गेलं तर कला मोठी नाही होऊ शकत. पण आणि अजूनही आता सवय लागली की काहीतरी ऑलरेडी असलेलंच मी रिप्रेझेंट करेन. मूळ तुम्ही स्वतः निर्माण करण्याची प्रक्रिया फार कमी व्हायला लागली. त्याला एक वेगळे गट्स लागतात. त्याला एक वेगळे गट्स लागतात. मी साऊथ मधलं मराठीत केलं, पंजाबीतलं मराठीत केलं, ह्याचे मी राईट्स घेतले पुस्तकाचे, आणि मी हे आता खूप जास्त वाढायला लागले. जर एखादा ग्रंथ किंवा एखादं पुस्तक खूप जास्त ऑलरेडी फेमस झालं असेल तर प्रत्येकाचं परसेप्शन झालेलं असतं, तेच ऑलरेडी ओव्हरली काय म्हणतो आपण एक्सपोज. ते चहाची टपरी टाकल्यासारखी आहे की चहा खपला जातोय तर मग मी रिस्क न घेता चहाचीच टपरी टाकतो. बरं, प्रेक्षक ह्याला कंटाळलेत तरी पण फिल्म मेकर्स किंवा इंडस्ट्रीमधनं बघतो आपण कंटिन्यू अशा गोष्टी येत आहेत बाहेर, कारण प्रेक्षकांना गृहीत धरलं जातं. एक्झॅक्टली. लोकांना असं वाटतं की प्रेक्षकांना मूर्ख आहेत प्रेक्षक. आणि एखादी अशी गोष्ट चालली आणि त्याच्यात खूप पैसा कमवला गेला किंवा पैसा कमवण्याच्याच मागे मग हे रिपिटेशन सुरू होतं, ती रॅट रेस सुरू होते ना, की तो गेलाय मग मी पण मागे जाणार. आणि रॅट रेस मध्ये तुम्ही जिंकला तरी राहता रॅटच, हे महत्वाचं आहे. मांजर नाही तुमची. फिल्म मेकरसाठी फार महत्वाचा मुद्दा मांडलाय सरांनी. तर या सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर हे सुद्धा आहेत, ज्येष्ठ अभिनेते आहेत. आणि मला काय वाटतं माहिती का पर्सनली, की आपल्या मराठी इंडस्ट्रीचे ना ते मॉर्गन फ्रीमॅन आहेत. म्हणजे 20 वर्षांपासून म्हणजे मी त्यांना बघतोय आणि 20 वर्षांपूर्वी माझ्या लहानपणी ते जसे दिसायचे तसेच ते आजही दिसतात. त्यांची एनर्जी आजही तशीच आहे, त्यांचा अभिनय अजूनही तसाच तडफदार आहे. तर त्यांच्या सोबत अनुभव कसा राहिला तुमचं काम करण्याचा? छान आहे ते, खूप म्हणजे अजूनही सिन्सिअर आहेत. मी या वयात त्यांनी कितीतरी सिनेमे केलेत, म्हणजे आमचे जन्म झाले नव्हते तेव्हापासून ते काम करत आहेत, पण अतिशय सिन्सिअरली, अतिशय हे योग्य होतंय ना, हे तुझ्या मनासारखं होतंय ना, काही वेगळं करूया का आपण, हे बरोबर आहे का, असं अगदी व्यवस्थित, अगदी 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 अगदी. आणि ह्या लोकांचं म्हणजे म्हणूनच ते मोठे आहेत, ते असे राहू शकले. बरोबर, हे आपण विसरायला नको. तुम्ही ॲटिट्यूड दाखवून मोठं नाही होत कधी. तुम्ही मोठे याच्यासाठी आहात की तुम्ही नम्र आहात. जे महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती असं आहे. पूर आल्यावर जे नम्र गवत असतं ते टिकून राहतं, जे ताट झाड असतं ते उन्मळून पडतात. तर त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये ते असं काही यांचा ॲटिट्यूड नसतो की बाबा हे कोण मला सांगणार, कालचे आलेले.
असं काही नाही, ते व्यवस्थित सांगतात. डबिंग आम्ही सांगितलेलं तसं करतात. हे बरोबर आहे ना, असं अगदी शांतपणे विचारतात. ओके ओके आहे ना, अजून एखादा शॉट देऊ का, मी असं वेगळं करून बघू का, असं अगदीच व्यवस्थित, म्हणजे अगदी ते दाद देतात, अरे हा छान आहे शर्ट, मला फिटिंगला व्यवस्थित आला. इतकं बारीक 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 गोष्टी व्यवस्थित ते सगळं, म्हणजे ते ट्रायल देतात. आता किती कंटाळवाणी गोष्ट असेल, म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत कॉस्ट्युम ट्रायल. मी काही ऍक्टर नाही, पण मी हे इमॅजिन करू किती बोर असेल ते. हो होतोय मग ठीक आहे, ओके नंबर सांगतो, घ्या ना तुम्ही कपडे शिवून. पण नाही, आम्ही जातो त्यांच्याकडे, घालून बघ काय टाईट नाही काय, मग फोटो काढ, हे कर, आम्ही सगळी दुनियादारी करतो ते. तर ते आता किती त्यांचं वय आहे, किती हजारो कॉस्ट्युम ट्रायल दिले असतील त्यांच्या, तेच म्हणजे भूमिकात पण कदाचित त्यांना तो तेच 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 त्यांच्या वाट्याला येत असेल कदाचित. पण तरी सुद्धा खूप जेन्युइनली या पद्धतीने ते काम करतात आणि शांतपणे सगळे कपडे घालून बघणार, ते दाखवणार, हे ओके का, तुम्हाला ठीक वाटते का, मी कम्फर्टेबल आहे वगैरे वगैरे. खूप इंटरेस्टिंगली ते सगळं करतात. आणि आम्हालाच असं वाटतं की अरे आम्ही 10 वेळा त्यांना, सर ठीक आहे ना, कम्फर्टेबल, तुम्हाला आराम करायचंय का, तुम्हाला हे करायचं, नाही 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 मी करतो सर, अजून एक सीन राहिलाय, प्लीज करूया का. तर ते की तुम्ही थोडा ब्रेक घेता, चहा घेता का, असं आम्ही आपलं त्यांना विचारतो. पण अमेझिंग, म्हणजे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं की या पद्धतीने, म्हणजे मी कितीतरी सिनियर सिटीजन बघतो की जे नुसतेच घरी बसून रडतात की अरे असं आहे तसं आहे, मला महत्व द्या, मी काहीतरी, आता आम्ही रिटायर्ड झालो, आता हे सतत त्यांचं चालू असतं. मग ते तू काय केलं, मग सुनेने कपडे कुठले घातले ना, तू काय बोलतोय, सगळं आयुष्य याच्यात. त्यांनी शिकण्यासारखं यांच्याकडे, या वयात हे इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके त्यांना डिमांड आहे, इतकं ते काम करतात. आणि नवीन लोकांबरोबर ते सगळं शिकून या पद्धतीने अतिशय इंटरेस्टिंगली हे करतात. म्हणजे त्याच्यात आपण मागे बोललो होतो की एक सीन आहे, सुयश आणि पार्थ जाऊन त्यांच्याशी भांडतात, ते ट्रेलरमध्ये येतो, कॉलर पकडतात. ते अवघड आहे ना, असं नवीन कुठल्या तरी ऍक्टरने जाऊन प्रभावळकरांची कॉलर पकडायची. तर हे पण काय नाही का. आणि हे तुम्ही अभिनय याच्या दृष्टीने मी सांगतोय की हे जो कॉलर धरतो ना, त्याचा अभिनय महत्वाचा नसतो, ज्याची धरली गेली त्याचा महत्वाचा असतो या भानगडी. म्हणजे आपण मारताना मारणाऱ्याचा अभिनय महत्वाचा नसतो, जो खातो ना त्याने जो झटका द्यायचा असतो त्या पॉइंटला, त्याने ती खरी वाटत असते. हे लोकांना असं वाटतं की याचा अभिनय चांगला आहे, तो उलटा असतो, त्याचा टायमिंग त्याचं नीट पाहिजे याच्यासाठी. तर हे जे काही कॉपरेशन आहे या पद्धतीचं, तर ते अमेझिंग आहे. या लोकांकडनं खूप शिकण्यासारखं आहे, आम्ही सगळ्या नवीन लोकांना. आणि या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी सर हे पण आहेत. गिरीश कुलकर्णी सर त्यांनी कायमच मराठीत वेगवेगळे प्रयोग केले आहेत आणि वेगवेगळ्या प्रयोगशील सिनेमातून ते प्रेक्षकांसाठी दरवेळेस काही ना काही घेऊन आलेले आहेत. आणि सयाजी शिंदे यांच्याबद्दल बोलायला झाल्यास त्यांनी सीमा ओलांडल्या आणि मराठी सिनेमाचं नावही खूप मोठं केलं त्यांनी. ह्या दोन ज्येष्ठ कलाकारांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता सर? छान होता. त्यांना ज्येष्ठ म्हटलेलं त्यांना आवडणार नाही एवढा चांगला होता त्यांचा तो आदर आहे, दर्जा आहे तो त्यांचा. तर ते अमेझिंग लोक आहेत दोघेही जण आणि अतिशय सिन्सिअर आहेत. गिरीश कुलकर्णी अगदी पहिल्यापासून त्या स्क्रिप्टमध्ये इन्व्हॉल्व होऊन आणि चर्चा करून आणि असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, हा म्हणजे पूर्ण लक्ष त्याचं, लेन्स कुठली आहे, कॅमेरा कुठला आहे, काय चाललंय, सेट कुठला आहे, कॉस्ट्युम, अगदी प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारकाईने या सगळ्याच्यामध्ये लक्ष, जाणीव, आणि ते अमेझिंग आहे. दुसरं असं की ॲक्टिंगमध्ये आम्ही असं म्हणतो की यार ते ॲक्टिंग वगैरे ठीक आहे, ट्रेनिंगनी ते येतं, एक एक ना ती ॲक्टिंग अशी गवसायला लागते, ते एक काहीतरी असतं ते असं, बरोबर, हां ते हातात यायला लागतं. ते त्या माणसाच्या, गिरीश कुलकर्णी या माणसाच्या ते हातात आलंय. पहिल्या शॉटमध्ये फ्रेम लागल्यावर आयला दिवेकर आहे यार, असं पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत वाटत राहतं त्यांच्याकडे बघून की आज मी लेखक आहे, दिग्दर्शक आहे, पण मी दुसरं कॅरेक्टर इमॅजिन नाही करू शकत त्यांच्या ऐवजी. इतकं त्यांना ती गोष्ट करेक्ट जमली आहे, ती सापडलेली आहे, गवसलेलं आहे ते अभिनयाची गोष्ट त्यांनी. आणि सयाजी शिंदे तर अतिशय म्हणजे खुश आहेत या सिनेमावर, याच्या प्रोसेसवर. त्यांना स्क्रिप्टच भयंकर आवडलं होतं, तर ते म्हणले मी करतो. आणि मला खूप दिवसांनी ऑथर बॅक्ड रोल मिळालेला आहे, काहीतरी लिहिलंय माझ्यासाठी लेखकांनी असं मला वाटतंय. आणि मी अशी जशी फिल्म करणार, रोज सकाळी उठून ते आम्ही बसून ते रिहर्सल करायची, एक एक शब्द, ते एकही अक्षर स्क्रिप्टच्या बाहेरचं बोललेले नाहीत आणि स्क्रिप्टमध्ये नाही ते बोललेले नाहीत आणि स्क्रिप्टमध्ये आहे ते प्रत्येक अक्षर ते बोललेले. म्हणजे इतकं प्रामाणिकपणे काम करून त्याचं हे बरोबर आहे का, योग्य करतोय ना मी, असंच करायचं आपल्याला, हे मस्त आहे वगैरे. आणि खूप छान काम त्यांनी केलंय. मी आता ते बहुतेक सिनेमे किती केले मोजणे बंद केले त्यांनी, इतके झालेत त्यांचे. पण अतिशय मजा आणली आहे त्यांनी. या दोघांनी स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, दोघांचा पहिलाच सिनेमा आहे एकत्र, म्हणजे इतकं काम करून दोघांनी एकत्र काम नाही केलंय कधी. आणि हे दोघं, दिलीप काका आणि बाकी दीप्ती आणि सगळे मंडळी जेव्हा स्क्रीनवर दिसतील तुम्हाला,
तेव्हा पावटॉलॉजी अशी मजा येईल, म्हणजे पावटॉलॉजीची. या सिनेमातून प्रेक्षकांना संदेश काय द्यायचा आहे तुम्हाला? स्टोरीत तो दिलेला आहे आम्ही संदेश. आता प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जायचं आणि तो बघायचा आहे. तो आता तो आम्ही आत्ताच संदेश सांगितला तो प्रेक्षक जाणार नाही थिएटरमध्ये. त्याच्यामुळे हा संदेश जो काही आम्हाला जे काही म्हणायचं ते आम्ही म्हणून झालंय. आता प्रेक्षकांनी 11 एप्रिल पासून आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जायचंय. 11 एप्रिललाच शक्यतो जा किंवा 12 एप्रिलला जा. वाट बघत राहू नका की हा सिनेमा आता पुढचे 3 महिने थिएटरमध्येच राहील आणि मग आम्ही बघू. तर तो आत्ताच जाऊन बघा. हा सिनेमा मोठ्या स्क्रीनवर बघण्याचा सिनेमा आहे. सिनेमा हा करतानाच थिएटर रिलीज करणार आहोत हे माहिती असल्यामुळे केलेला सिनेमा आहे. नंतर तो OTT वर येईल आणि नंतर टीव्हीवर आम्ही छोट्या स्क्रीनवर बघू. तुम्ही मिस कराल काहीतरी जर तुम्ही हा सिनेमा, म्हणजे 135 कलाकारांना तुम्ही जर मोबाईलवर बघितलं तर ते काय त्याची मजा दिसेल, काही मजा नाही त्याची. सिनेमा थिएटरमध्ये बघून घ्यायचा एक्सपिरियन्स आहे. त्याचं साऊंड मिक्सिंग असतं, त्याची ती सगळी मजा आहे. आता मी स्पॉइलर देत नाही, पण खूप गमती जमती त्याच्यामध्ये आहे की ज्याच्यात तुम्हाला तो थिएटरमध्ये बघण्याचा फील येईल आणि तुमचे पैसे वसूल होतील. तर तुम्ही जरूर जा आणि ज्यांना जे हवं आहे या सिनेमातनं त्यांना ते मिळेल. म्हणजे ज्यांना पावटे असायला आवडतं त्यांना त्याचा आनंद मिळेल, ज्यांना पावटे असायला आवडत नाही त्याचा त्यांना आनंद मिळेल. अशा प्रकारचा हा एज्युकेशनल सटायर असं आपण त्याला म्हणू शकतो, त्याचं जॉनर. असा हा सिनेमा आहे. वा. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मराठी सिनेमामध्ये एक नवीन विषय घेऊन कलाकारांची फौज आलेली आहे तेव्हा तेव्हा तो सिनेमा गाजला आहे. त्याने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे आणि प्रेक्षकांना तसे सिनेमे खूप आवडलेले आहेत. आणि याही सिनेमात तोच सगळा आपल्याला प्रकार दिसतोय होताना आणि प्रेक्षकांना तो सिनेमा हा जो विषय तुम्ही मांडला आहे हा नक्की खूप आवडेल, कारण इतिहासात दाखले आहेत तसे. बरोबर. तर येत्या 11 एप्रिलला इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा सिनेमा येतोय, नक्की बघा. आणि सर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप मजा आली आम्हाला. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच.